जुलै महिन्यामध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव काय राहतील? मग ते उन्हाळी कांदा असेल किंवा एकूणच लाल कांदा, लोकल कांदा, हे सगळे मिळून असा एक प्रश्न आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे. दुसरी गोष्ट, मग आम्ही कांदा साठवायचा आहे, विकायचा आहे, आम्हाला तर पैशांची अडचण आहे, या संदर्भात आम्हाला निर्णय घ्यायला या बाजारभावावरनं फायदा होईल. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये, जूनचा शेवटचा आठवडा आता सुरू होईल आणि पुढच्या 8 दिवसांनी जुलैचा पहिला आठवडा सुरू होईल. तर याच्यामध्ये या जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव काय राहतील, विशेषतः नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, ते आपण आज जाणून घेणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करेन की जे चॅनलला नवीन असतील त्यांनी या ठिकाणी जे हिरवा बटन आहे तिथे लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे, शेअरही करा. अनेकांना असं वाटतं की नोटिफिकेशन येईलच असं नाही, किंवा नोटिफिकेशनची वाट न पाहता ॲग्रो शिवार असं सर्च केलं यूट्यूबला जाऊन मराठी किंवा इंग्रजीमध्ये, तरी तुम्हाला नेहमीप्रमाणे ताजे व्हिडिओ तिथं मिळत जातील आणि त्यातनं आत्ताचीच नाही तर मागच्याही व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळेल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2-3 मुद्दे आहेत. सर्वप्रथम आपण राज्यातली आवक काय आहे ते बघून घेऊ आणि त्याच्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी जुलैचे बाजारभाव हे कसे असणार आहेत किंवा संभाव्य बाजारभाव काय असतील, त्याच्या आधी देशातली कांद्याची आवक, राज्यातली कांद्याची आवक वाढली घटली या आठवड्यामध्ये ते आपण बघणार आहोत. तर मागच्या आठवड्यामध्ये राज्याची आवक कशी होती ते बघूया. सोमवारी 16 जून रोजी 3,28,000 झाली. मागच्या आठवड्याच्या तुलनेत, म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये ही आवक थोडीशी घटलेली आहे. मंगळवारी 3,46,000, बुधवारी 2,70,000, गुरुवारी 2,41,000, शुक्रवारी 2,25,000 आणि शनिवारी 1,42,000. शनिवारचा आकडा अजून अपडेट झाला नाहीये, तो कदाचित 2,00,000 पर्यंत असू शकतो. एकूण असं लक्षात येईल की मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आवक जी आहे तिच्यामध्ये फारसा फरक पडलेला नाहीये, ती स्थिर आहे. हेच कारण आहे की ती घटायला पाहिजे होती, पण तसं न होता त्याचा परिणाम बाजारभावावर झालेला आहे. कसा आहे ते आपण बघूया. आता देशभरातली आवक एकूण कशी आहे ते आपण बघूया. 8 ते 14 जून म्हणजे या आठवड्याच्या मागच्या आठवड्यामध्ये देशभरात एकूण 3,54,000 मेट्रिक टन कांद्याची आवक झाली. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 1,71,000, मध्य प्रदेशमध्ये 54,000, गुजरातमध्ये 35,000, उत्तर प्रदेशमध्ये 45,000, कर्नाटकमध्ये 3,200, राजस्थानमध्ये 8,700 मेट्रिक टन आवक झाली. देशातील एकूण आवक शनिवारी संपलेल्या या आठवड्यामध्ये वाढली का घटली ते आपण बघूया. तर एकूण आवक जी आहे ती घटलेली आहे, ती झाली आहे 3,37,000 मेट्रिक टन या शनिवारपर्यंत या आठवड्यामध्ये. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र आवक वाढलेली दिसत आहे. 3,000 टनांनी महाराष्ट्राची आवक होती या सगळ्या आठवड्यात 1,73,000. गुजरातमध्ये आवक घटली, ती 18,000. मध्य प्रदेशमध्ये आवक वाढली, ती 60,000 झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आवक घटलेली आहे, ती 42,000. राजस्थानमध्ये आवक घटून 6,000 झाले आणि कर्नाटकमध्ये आता आवक झाली आहे अवघी 2,500 मेट्रिक टन. हे आकडे राज्याची आवक आहे, आठवड्याची एकूण आवक आहे आणि मेट्रिक टनांमध्ये आहे. वेगवेगळ्या राज्यांची मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता ज्यांना हिंदीमध्ये हे बाजारभाव पाहिजे आहे त्यांच्यासाठी एक छोटंसं निवेदन सांगतो. बहुत सारे मेरे हिंदी के किसान भाई है, हिंदी भाषा बोलने वाले, समझने वाले, उनके लिए अभी 2 चीज है कि यहाँ जाके आप अपने यहाँ एक सेटिंग करवा लीजिए कि जहां आप वीडियो हिंदी में कन्वर्ट हो जाएगा. मेरी कोशिश रहेगी कि इस बार मैं वो सेटिंग अपनी तरफ से करवा लूं. दूसरी बात यह है कि हिंदी में नियमित रूप से जो आपको मंडी के भाव चाहिए उसके लिए एक हम कोशिश करने वाले हैं कि इस हफ्ते में हिंदी में नया चैनल शुरू करने वाले, क्योंकि मराठी और हिंदी में ऐसा थोड़ा सा कंफ्यूजन हो जाता है. तो उस चैनल का नाम मैं यहाँ डिस्क्रिप्शन में दे दूंगा और वो वहां भी आप जुड़े रहिए. जैसा मराठी में आपने प्यार दिया है वैसा वहां भी दीजिए. तर ठीक आहे, हे निवेदन आता संपलं आणि आता आपण जो महत्वाचा भाग आहे की मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव कसे राहिलेत संपूर्ण देशभरामध्ये
आणि आवक कशी राहिली, म्हणजे बाजारभाव वाढले का घटले ते बघता येईल. तर बघा, बिहारमध्ये 1745 वरनं 1696 झालेले आहेत, जवळपास 3% घट आहे. चंडीगडमध्ये 1200 वरनं 1373 झालेले आहेत, जवळपास इथे 14.42% वाढ आहे. छत्तीसगडमध्ये 1.5% वाढून 1404 वरनं 1425 झालेले आहेत. गोवा राज्यात 1800 वर स्थिर आहे, इथे वाढ घट काही नाहीये. गुजरातमध्ये 1070 वरनं 1131 रुपये झालेले आहे, इथे जवळपास 5.6% वाढ आहे. हरियाणामध्ये 2.1% वाढ आहे, 1188 वरनं 1213 रुपये बाजारभाव झालेत. म्हणजे मी या आठवड्याचं म्हणजे 16 ते 22 पर्यंतच सांगतोय, मागच्या आठवड्याची तुलना आहे ती 9 ते 15 जूनची तुलना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये 1745 वरनं 1894 झाले, इथे 8.5% वाढ आहे. जम्मू काश्मीरमध्ये 5.7% वाढ होऊन 1624 वरनं 1734 झाले. कर्नाटकमध्ये साधारण 6.25% वाढ आहे, 6.28, इथे 1337 वरनं झाले 1424 रुपये. केरळमध्ये 3411 वरनं झाले 3399, इथे जवळपास 0.5% घट आहे. आता मध्य प्रदेशमध्ये 739 रुपयावरनं 739 वरनं 800 रुपये झालेली आहे, इथे 8.25% 8.25% वाढ आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र 2.31% म्हणजे जवळपास 2.25% भाव या आठवड्यात घटलेले आहेत. तर ते किती आहेत ते आपण बघूया. 1426 वरनं 1393 रुपये आलेत. महाराष्ट्रामध्ये भाव घटण्याचं काय कारण आहे ते आपण थोडंसं बघूया, की याच्यामध्ये मागच्या 3 आठवड्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफचे बाजारभाव आणि त्या खरेदीसाठी म्हणून लासलगाव आणि पिंपळगावमध्ये काही झारीतले शुक्राचार्य किंवा जे घोटाळेबाज आहेत, ज्यांचा व्यापाऱ्यांशी काही, सगळेच नाही तर काही जणांशी संबंध आहे या घोटाळ्याशी, त्यांनी हे भाव कृत्रिमरित्या वाढवले. याचं कारण की लासलगाव आणि पिंपळगाव याच्या सरासरीनुसार बाजारभाव ठरतील. म्हणजे ज्यांनी 5 ते 6 रुपये कांदा घेऊन ठेवलेला होता, स्टॉक केला होता, की तो जर लासलगाव पिंपळगावच्या बाजारभावाच्या सरासरीनुसार जर सरकारने बाजारभाव ठरवले तर ते जाणार होते या आठवड्यामध्ये ते साधारण 24 ते 25 रुपयापर्यंत, आणि मग त्या भावाला आपल्याला एकदम गव्हर्नमेंटकडनं जवळपास दुप्पट तिप्पट फायदा होईल अशी अपेक्षा होती. पण डोकाकडे काही तक्रारी गेल्या आणि त्यांनी अतिशय चतुराईचं धोरण लावलं. त्यामुळे पहिला बाजारभाव झाला तो 3435 रुपये, त्याच्यानंतर दुसरा झाला तो 1510 रुपये, आणि आता शेवटचा बाजारभाव शनिवारपर्यंत आलेला आहे तो साधारण 1690 रुपये. असं सांगतायत की जवळपास दररोज हे बाजारभाव राज्याच्या सरासरी इतके होतील. त्यामुळे पिंपळगाव आणि लासलगावचे जे झारीतले शुक्राचार किंवा चार्य आहेत किंवा जे शेतकऱ्यांना लुटणारे काही नाफेड एनसीसीएफच्या घोटाळ्याशी संबंधित असलेले घटक आहेत, त्यांना आता यातून चपराक बसली आहे. आता याचा परिणाम मात्र जुलैच्या बाजारभावावर होणार आहे. आता पण हा विषय आपण थोडं थांबून पुढे जाऊया. तर मणिपूरमध्ये या आठवड्यात राहिले 3827 रुपये, मागच्या आठवड्याचे बाजारभाव नाहीये. दिल्लीमध्ये 1215 वरनं 1337 राहिले, इथे 10% वाढ आहे, इथे चांगली वाढ आहे. ओरिसामध्ये 2021 वरनं 2018, इथे जवळपास 0.5% घट आहे. पंजाबमध्ये साधारण 4.25% वाढ होऊन 1048 वरनं 1090 वर गेलेले आहेत. राजस्थानमध्ये 7.54% वाढ आहे आणि राजस्थानचे बाजारभाव 995 वरनं 1070 रुपये सरासरी या आठवड्यामध्ये गेलेले आहेत. मी जे सांगतो हे राज्याच्या सरासरीचे बाजारभाव आहेत आठवड्याचे. राजस्थानचं सांगितलं. तामिळनाडूचं आता 3190 आहे, मागच्या आठवड्यात ते 3059 होते, इथे जवळपास 4.28% वाढ आहे. तेलंगणामध्ये तुम्हाला हैदराबादच्या बाजारभावांची उत्सुकता असते. तेलंगणामध्ये जे आहेत 1373 वरनं 1379 किंवा 1380 पर्यंत गेले, इथे मला असं वाटतं 0.5% वाढ आहे, फार नाहीये. त्रिपुरामध्ये 11% वाढ आहे, 2210 वरनं 2467 गेले. उत्तर प्रदेशमध्ये वाढ किंवा घट फारशी अशी नाहीये, म्हणजे 0.9% किंवा 1% वाढ आहे. 1164 वरनं 1165 रुपये सरासरी गेलेले आहेत. उत्तराखंडमधनं 1206चा जो बाजारभाव होता तो आता 1424 बाजारभाव येत असल्याचं समजतंय, तिथे 18% वाढ झालेली आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये साधारण
7.5% म्हणजे 7.84 5.8% वाढ आहे 1721 वरनं 1856 झालेली आहे. तर ही देशाची वाढ आहे. याच्यावरनं तुम्हाला आवक सांगितली, देशामध्ये किती ठिकाणी वाढ होतीये घट होतीये हे सांगितलं. एकूणच मागच्या महिन्याचं तुलना करता सगळ्या याच्यामध्ये ही जी वाढ आहे ना ही स्थिर आहे. फक्त साधारण 40 ते 45 रुपयांनी वाढलेली आहे. मागच्या महिन्यात याच कालावधीमध्ये संपूर्ण देशभरातले कांद्याचे बाजारभाव होते सरासरी 1705 रुपये म्हणजे 1706 रुपये सरासरी होते. या महिन्यात त्याच्यामध्ये साधारण 20 ते 25 रुपयांची वाढ झालेली आहे, ते 1743 रुपये आहे. साधारण ते स्टेबल आहे. मागच्या महिन्यात म्हणजे आता आहे जूनचा शेवटचा आठवडा, मेच्या शेवटच्या आठवड्याचं सांगतोय. याच्यानंतर हे चढ उतार चालू राहतील, पण पुढे सकारात्मक बाजारभाव आहे. आता आपण महाराष्ट्राचे बघूया. महाराष्ट्रातले जिल्हावाईज बाजारभाव वाढले का घटले ते पण बघूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये जवळपास 5.88% बाजारभाव घटून 1377 रुपयावरनं ते आलेत 1296 रुपये. फार मोठी घट नाहीये, साधारण 100 रुपयाच्या आतली ही घट आहे. पण मागच्या याच्यामध्ये ही जी घट आहे ती साधारण मागच्या महिन्याच्या तुलनेत ही 48% ही वाढ आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत ही घट आहे 45%. अकोलामधनं 1226 रुपयेचे 1400 रुपये झालेत, इथे 15% वाढ आहे. अमरावतीमध्ये 1399 मधनं 1404 झालेत, इथे 0.5% वाढ आहे. अमरावती नागपूरसाठी मी पुन्हा एक सांगून ठेवतो की इथे पांढऱ्या कांद्याचे जे बाजारभाव आहे ते सरासरी 1600 रुपयांवर स्थिर आहे, 1400 ते 1600 रुपये. त्यामुळे पांढऱ्या कांद्याबद्दल तुम्ही काही प्रश्न विचारणार असाल तर सध्या तरी त्याची वाढ याच कांद्याच्या हिशोबाने होईल. ती फार अशी होत असल्याचं दिसत नाहीये. 1-2 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. बीडमध्ये 1000 वरनं 1100 वर गेलेत, इथे 10% वाढ आहे. बुलढाण्यामध्ये 770 वरनं 734 आहे, इथे 4% घट आहे. चंद्रपूरमध्ये साधारण 9.5% वाढ आहे, 1600 वरनं 1756 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6% घट आहे, 1214 होते मागच्या आठवड्यामध्ये, या आठवड्यामध्ये 1140 गेले आहेत. पण मागच्या महिन्याच्या तुलनेत 38.59 म्हणजे साधारण 39% वाढ आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 40% घट आहे. मी मागच्या वर्षीच्या तुलनेतली ही घट सांगतोय कारण याचा उपयोग करून आपण जुलैच्या बाजारभावांचा अंदाज लावणार आहे. आता हा व्हिडिओ जवळपास आपण शेवटाकडे येतोय, टिकून राहा, कारण आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी बाजारभाव काय असतील संभाव्य त्याचा आपण अंदाज लावणार आहोत. आता धाराशिवमध्ये साधारण 1283 वरनं 1393 गेलेले आहेत, इथे 8.5% वाढ आहे. त्याच्यानंतर धुळ्यामध्ये साधारण 6% घट आहे, 1453 वरनं 1355 गेलेले आहेत. जळगावमध्ये 660 वरनं 995 आहेत, इथे 15% वाढ आहे. कोल्हापुरात 1202 वरनं 1200 आलेले आहेत, इथे फार 0.1% घट आहे, फारशी घट नाही, भाव स्थिर आहे. मुंबईमध्ये 1445 वरनं 1505 रुपयांवर या आठवड्यात बाजारभाव गेले, सरासरी 4% वाढ आहे. नागपुरात 1506 वरनं आले 1499 रुपये, इथे फार नाही तर 0.5% घट आहे, म्हणजे बाजारभाव स्थिर आहे. आता नाशिकमध्ये मागच्या आठवड्यात होते 1506, या आठवड्यात झाले 1499 रुपये, म्हणजे 4 रुपयांचा त्याच्यामध्ये फरक आहे, घट आहे. आणि एकूण घट आहे ती साधारण 0.3% आहे, म्हणजे 0.5% कमी घट आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत नाशिकचे बाजारभाव म्हणजे मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्याच्या तुलनेत जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात नाशिकचे बाजारभाव 41.55 म्हणजे साधारण 42% वाढलेले आहेत. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत नाशिकचे बाजारभाव 48% घसरले. याचा उपयोग आता आपल्याला पुढचा अंदाज काढायला होईल. तुम्ही पण याच्यावरनं अंदाज काढू शकता. मला असं वाटतं हे एक प्रकारचं ट्रेडिंग पण आहे त्याच्यातनं. पुण्यामध्ये 1478 वरनं 1502 पर्यंत गेले, इथे साधारण 1.5% वाढ आहे, 1.62% वाढ आहे, जवळपास स्थिर आहे. सांगलीमध्ये रायगडचे बाजारभाव माझ्याकडे नाही आहेत, सांगलीचे बाजारभाव आहेत 1329 वरनं 1338 वर गेलेले आहेत, इथे जवळपास 0.5% वाढ आहे. साताऱ्याचे 1326 वरनं 1305 आलेत, इथे मात्र 1.50% घट आहे, 1.5% घट आहे. सोलापूरचे बाजारभाव 1106 रुपयांवरनं 985 आलेले आहेत, इथे 10% घट आहे.
फार मोठी घट नाहीये, पण 10% घट सरासरी बाजारात झालेली दिसते. ठाण्यामध्ये साधारण 1496 वरनं 1725 रुपये गेलेले आहेत, इथे 15% वाढ आहे. सोलापूरमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 28% बाजारभाव वाढलेले आहेत. या महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याचे बाजारभाव हे 28% वाढलेले आहेत. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र हे 53% ही घट आहे. आता राज्याचा सगळा ॲव्हरेज दर विचारात घ्यायचा तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ दिसते आहे. 1263 रुपये सरासरी अख्ख्या राज्याचा दर होता, तर तो या आठवड्यामध्ये 1321 रुपये बाजारभाव केला. हे आठवड्याची सरासरी आहे, सरासरीची सरासरी आणि ती आठवड्याची सरासरी असं त्यावरनं अंदाज आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 980 रुपयावरनं 1321 रुपये हे राज्याचे दर गेलेले आहेत. याच्यावरनं बाजारभावामध्ये संपूर्ण राज्याच्या दरामध्ये थोडीशी वाढ होताना दिसते आहे. जसं मी सांगितलं की नाफेडचा शेवटचा बाजारभाव हा 1690 रुपये आलेला आहे. अनेक माध्यमांनी थोडंसं पहिल्याच याच्यामध्ये वाट न बघता हा कुठला बाजारभाव आहे याचं कन्फर्मेशन न करता, मग ते युट्यूबवर असेल किंवा आणखी छापील माध्यमं असतील, त्यांनी जो हे केला त्या सगळ्या याच्यामध्ये जो आवाज उठवला वगैरे ते चांगलं केलं. पण दुर्दैवानं त्यातूनही बाजारभाव जे कृत्रिमरित्या वाढवलेले होते लासलगाव आणि नाशिक मधले विशेषतः किंवा पिंपळगाव मधले ते घटले आणि ते या आठवड्याच्या शेवटी 2400 रुपये सरासरी आले, की जे आता आपल्या ओरिजिनल स्टेटला आहेत. म्हणजे आताचे जे बाजारभाव आहे ही कृत्रिम बाजारभाव वाढ नाहीये त्या याच्यामध्ये, असं तुमच्या लक्षात येईल. आता तुमचा जो शेवटचा मुद्दा आहे की जुलैमध्ये संभाव्य बाजारभाव काय असतील. लॉजिक इज अ मॅजिक ऑफ सायन्स असं म्हटलं जातं. या सगळ्या याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सचा उपयोग केलाय. बीएससी करत असताना थोडासा 1-2 वर्ष लॉजिक आणि मॅथ्समध्ये आम्हाला त्याचा फायदा होता, स्टॅटचाही फायदा होता. त्याचा उपयोग सुदैवानं पत्रकारितेमध्ये तुम्हाला हे बाजारभाव सांगताना आता मला होतोय, याचा मला अतिशय आनंद आहे. तर या लॉजिकनुसार आणि या याच्यानुसार हे बाजारभाव आहे. इथे थोडा डिस्क्लेमर आहे की मी जे हे संभाव्य बाजारभाव सांगणार आहे, मी बाजारभाव अंदाज दिलेला नाहीये. जुलै 24च्या पहिल्या आठवड्यामध्ये जे बाजारभाव होते आणि जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जी बाजारभावांची घट आहे, जून 25च्या म्हणजे या वर्षीच्या जूनच्या याच्यामध्ये जी बाजारभावांची घट आहे ती साधारण नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा एकूण जर तुम्ही बघितलं तर 40 ते 45% आहे. मी सरासरी 40% घट धरलेली आहे. म्हणजे काय की जुलै 24चे जे बाजारभाव होते त्याच्यामध्ये 40% घट किंवा वाढ जे काय असेल त्याचा उपयोग केला आहे. त्याच्यासाठी स्टॅटिस्टिक आणि लॉजिकचा वापर करून जे बाजारभाव काढले ते असे आहेत. नाशिकमध्ये मागच्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2900 रुपयाचे बाजारभाव होते सरासरी नाशिक जिल्ह्याचे. आता याच्यामध्ये 40%ची घट झाली तर 1160 रुपयांची घट होते आणि 1160 रुपयावरनं जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारण 1740 रुपये बाजारभाव किंवा 1750 रुपये बाजारभाव हे संभाव्य बाजारभाव अंदाजे बाजारभाव असू शकतात. असू शकतीलच असं नाही, याच्यामध्ये 150 ते 200 रुपयाची वाढ किंवा घट होईल हे गृहीत धरलेलं आहे. त्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत. हवामान आहे, त्याच्यानंतर मागणी पुरवठा आहे, नाफेडचे भाव आहे थोडेसे किंवा निर्यातीचे पण गणित त्याच्यामध्ये आहे. पुण्यामध्ये 2550 रुपये दर होते जुलै 24 मधल्या पहिल्या आठवड्यात. त्याच्यामध्ये साधारण आता ते असतील या वर्षी जी घट आहे ती धरून साधारण 1525 रुपये, साधारण 100 ते 200 रुपयांची घट आहे. म्हणजे 1500 रुपयामध्ये 100 रुपये घटही होऊ शकते, 100 किंवा 200 रुपये आणि ते वाढही होऊ शकते. आता तुम्ही अंदाज घ्या. नगरमध्ये 2426 रुपये होते, तर त्याच्यामध्ये 1456 रुपये आता या महिन्यामध्ये म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे बाजारभाव सरासरी अंदाजे जाऊ शकतात. अंदाज आहे, अधिक उणे 100 ते 200 आहे. सोलापूरमध्ये मागच्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात होते 2614 रुपये, या वर्षी ते साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात 1500 रुपयापर्यंत जाऊ शकतात, साधारण 100 ते 200. तुमच्या असं लक्षात येईल की एकूण नाशिक सोडतात हे बाजारभाव 1500 ते 1600 रुपये राहतील. आणि जे मी असं म्हणालो होतो की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बाजारभाव काय राहतील असा एक आपण अंदाज घेतला होता, त्यामध्ये तो साधारण नाशिकसाठी 1700च्या आसपास आलेला होता. प्लस मायनस 100-150 असं केलं तर आता तो जो बाजारभाव आहे
त्या सगळ्या याच्यामध्ये सरासरी तो साधारण 1400 ते 1500 रुपयांचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फरक होऊन त्या पद्धतीने आहे. अजून जूनचा शेवटचा आठवडा आहे, त्यावरनं तो अंदाज आपला जवळपास तिथे पोहोचू शकतो. त्यामुळे या अंदाजाचा जो भाग आहे, बाजारभावाचे जे अंदाज आहे, की मी नेहमी डिस्क्लेमर देतो की हवामान, मागणी पुरवठा, सरकारी धोरणं आणि एकूणच हवामान, एकूणच जी काय परिस्थिती आहे, कांदा टिकणार विकणार अशा स्वरूपात असते. उत्पादनाची स्थिती आहे. आता खरीपाची लागवड सुरू होईल, त्यानुसारही हवामानाचे अंदाज किंवा या सगळ्या याच्यानुसार पुढच्या पेऱ्याच्या नुसार काय परिस्थिती असेल ते आपल्याला समजून घ्यायची आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगेन, आपल्याला विकायचा आहे, कांदा ठेवायचा आहे, यानुसार आपण निर्णय घ्या. आपण स्वतःलाच तो निर्णय घ्यावा लागणार आहे. ॲग्रोशिवार कुठल्याही पद्धतीची शिफारस करत नाही की बाबा कांदा विका, कांदा ठेवा. आमचा उद्देश आपल्याला सक्षम करणं, माहिती देणं, एक संभाव्य अंदाज देणं हा आहे. याच्यामध्ये आत्ताचा जो अंदाज आहे तोही संभाव्य अंदाज म्हणून दिलेला नाहीये, तो माहितीसाठी दिलेला आहे. त्याचा उपयोग आपण केवळ माहिती आणि आपल्या स्थानिक बाजार समितीच्या हिशोबाने आपण आणि परिस्थितीच्या हिशोबाने पडताळून पहा. चॅनलशी जोडून राहा. जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आपण करतच आहात. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.